नवी मुंबई नेटवर्क। ये है दीघा रामनगर का नैसर्गिक बोरला तालाब, जिसका अस्तित्व धोखे में न आ जाए, इसलिए पिछले अनेकों वर्षों से महानगर पालिका प्रशासन के पास लगातार पत्र व्यवहार करने वाले पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले के अथक प्रयासों के बाद जाकर आखिरकार इस बोरला तालाब के सुधार और सुशोभीकरण के काम के प्रस्ताव को नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन ने मंजूरी दे दी है और इसी तालाब के सुधार और सुशोभीकरण कार्य की शुरुआत पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले की प्रमुख उपस्थिति में संपन्न हुई, जहां उनके साथ शिवसेना के पूर्व नगर सेवक जगदीश गौते, रामनगर प्रभाग के तमाम नागरिक, महानगर पालिका अधिकारी अजय पाटिल, अजिंक्य पाटिल, भवारी, शिंदे आदि मौजूद रहे। बता दें कि इस काम का ठेका मेसर साई कंस्ट्रक्शन कंपनी को प्रदान किया गया है। इस काम के तहत तालाब के सुधार कार्य के साथ ही तालाब की स्वच्छता, तालाब के परिसर में जॉगिंग ट्रैक का निर्माण, ज्येष्ठ नागरिकों के लिए बैठक व्यवस्था, मॉर्निंग वॉक के लिए विशेष व्यवस्था जैसी अनेकों सुविधाओं का यहाँ पर प्रावधान किया गया है। बता दें कि पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले की 2005 के नगर सेवक पद के कार्यकाल के दौरान उन्होंने रामनगर के बोरला तालाब के सुशोभीकरण की संकल्पना रखी थी। इसी संकल्पना के तहत 2007 में स्थायी समिति सभापति के कार्यकाल के दौरान मंजूर ये काम तकनीकी खामियों के चलते तकरीबन 15 वर्षों से प्रशासन की मंजूरी के भेंट चढ़ गया था, परंतु एक बार फिर विजय चौगले के प्रयासों से बोरला तालाब के सुधार और सुशोभीकरण के कार्यों को आखिरकार गति मिली है। इस काम की शुरुआत होने के साथ ही मीडिया से मुखातिब होते हुए विजय चौगले ने कहा कि ये एक ऐतिहासिक तालाब है, मगर आसपास हुए निर्माण कार्य के चलते इस तालाब का अस्तित्व कहीं धोखे में न आ जाए, इसीलिए इस प्रभाग का नेतृत्व करते समय 15 वर्षों के अथक प्रयत्नों के बाद इस काम की शुरुआत हुई, जो निश्चित तौर पर सफलता का एक भाग है। बोरला तलाव रामनगर म्हणजे दीघा ग्रामपंचायतच्या हद्दीमधला एक ऐतिहासिक तलाव आहे। हा तलाव म्हणजे पूर्वीपासून हा तलाव या ठिकाणी होता, पण या तलावाच्या कालांतराने काय झालं, एक मुकुंदचे कंपाऊंड एका साईडने आले आणि एका साईडने सर्व रामनगरवासियांचं बांधकाम झालं। आता ज्यांनी गरजेनुसार प्रत्येकाने घरं बांधू सुटले, त्याच्यामुळे बोरला तलावाकडे जाण्याचा एक रस्ताच बंद झाला होता आणि कालांतराने मग त्याच्यामध्ये मग गटाराचं पाणी येईन ते असं जाऊन मग त्याच्यामध्ये झाडे झुडपे वाढल्यामुळे तो बोरला तलावाचं एक अस्तित्व संपुष्टातच आलं होतं। म्हणजे इथं फक्त आता बघितलं तर तुम्हाला संपूर्ण ग्रीनरी दिसेल, तलाव कुठं दिसतच नाही। त्यावेळेस 2005ला मी या ठिकाणी नगरसेवक होतो, या विभागाचा नगरसेवक होतो। त्यावेळेस 2006ला एक ठराव पास करून या ठिकाणी आम्ही 14 लाखाची सँक्शन त्यावेळेस केलेलं होतं आणि या ठिकाणी आता जगदीशने सांगितलं तसं बहुउद्देशीय काही गोष्टी करायच्या आम्ही ठरवलेल्या होत्या, पण ते जगदीशने सांगितलं तसं तलाव बुजवता येत नाही आणि तलाव या असायलाच पाहिजे, म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही मग आता या ठिकाणी आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार राजन विचारे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सांगून या गोष्टी आम्ही बोरला तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही आयुक्तांच्या मागे लागून हा करून घेण्यात आलेला आहे। आता याचा उद्देश आमचं एकच आहे, तलावाला थोडा व्यवस्थितपणे तलावाचं सुशोभन करून लोकांना उद्या भविष्य काळामध्ये हे पाण्याला इथं सोच आहे, उद्या हे लोकांना वापरामध्ये येईल चांगल्या उद्देशासाठी, तर काही चांगल्या गोष्टी करता येईल। तत्पश्चात विजय चौगले ने रामनगर का दौरा करते हुए यहाँ के नागरिकों से संवाद साधा, उनकी समस्याओं को जाना और उनकी मांगों से वे रूबरू हुए। नागरिकों के साथ हुए इस संवाद में उन्होंने नागरिकों को विश्वास दिलाया कि रामनगर का विकास उनकी जिम्मेदारी है और वे अपने कर्तव्य को
जरूर पूरा करेंगे। इसी विषय पर मीडिया से बात करते हुए विजय चौगले ने एक बार फिर अपने ब्लूप्रिंट का जिक्र करते हुए कहा कि उन्होंने झोपड़पट्टी मुक्त का सपना देखा है और भविष्य के रामनगर के रहवासियों को इसी संकल्पना के तहत क्लस्टर रीडेवलपमेंट या SRA योजना के तहत पक्का मकान वे देकर ही रहेंगे। भविष्यकाळात आम्ही ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत की SRAच्या माध्यमातून या ठिकाणी डेव्हलप करायचं, या पुढे येणाऱ्या वर्षभरामध्ये येणाऱ्या वर्षी या ठिकाणी रामनगरचा हा आम्ही SRA डेव्हलपमेंट तर क्लस्टर डेव्हलपमेंट या दोन्ही माध्यमांमधून जे शासन जे लवकरात लवकर जी परवानगी देईल त्या माध्यमातून आम्ही हा संकल्प केलेला आहे की रामनगरचा रिडेव्हलप करायचा, असं प्लॅन पण आम्ही तयार केलेला आहे आणि तो लवकरात लवकर इथं अस्तित्वात आणण्याचा आमचा प्रयत्न राहील। शक्यतो आम्हाला या ठिकाणी झोपडपट्टी समूळच नष्ट करायचं आहे आणि झोपडपट्टी समूळ नष्ट करून या ठिकाणी बिल्डिंग उभी करायची आणि त्याच्यासाठी आम्ही रामनगरचे सर्व रहिवासी आम्ही तयार आहोत, म्हणून आम्ही भविष्य काळामध्ये या सर्व गोष्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये करणार आहोत। माझ्या माध्यमांपेक्षा इथं रामनगर रहिवाशांच्या माध्यमातून स्वप्न त्यांची आहेत, साकार आम्ही करतोय। आम्ही फक्त रामनगरवासियांच्या हितासाठी आम्ही जगतो। आम्हाला या ठिकाणी भविष्य काळामध्ये या रामनगरमध्ये स्वतःची घरं असतील, स्वतःचे इथं महानगरपालिकेच्या बरोबर प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील, या ठिकाणी स्वतःचं असं या ठिकाणी तर मैदानसुद्धा नाही आहे, स्वतःचं मैदान असेल। CBSEच्या शाळेचं आम्ही साठेनगरच्या इकडे तो आम्ही प्रस्ताव आम्ही पास करायला घेतलेला आहे, ती शाळा असेल आणि सर्व म्हणजे आरोग्य शिक्षण ह्या सर्व गोष्टी एका जागेमध्ये भेटायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्ही रामनगर डेव्हलप करणार आहे आणि ही स्वप्न रामनगरवासियांची स्वप्न आम्ही साकार करणार आहोत। शिवसेना के पूर्व नगर सेवक जगदीश गवते ने कहा कि रामनगर के बोरला तालाब के सुशोभीकरण का काम सिर्फ और सिर्फ विजय चौगले के कारण ही 15 साल बाद परवान चढ़ा है। चौगले साहेबांचीच पूर्वी संकल्पना होती की ह्या तलावाचं सुशोभीकरण केलं पाहिजे। तसेच यापूर्वी चौगले साहेब स्टँडिंग कमिटीला असताना हे मैदान त्यावेळेस वेगळी संकल्पना होती की बुजवून इथे शाळा वगैरे किंवा बहुउद्देशीय इमारत बांधण्याची, परंतु आता नैसर्गिक स्रोत बुजवता येत नाही म्हणून ह्या तलावाचं सुशोभीकरण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे। हे तलाव पूर्णपणे साफ करून ह्या तलावाच्या सभोवताली जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था, मॉर्निंग वॉकसाठी व्यवस्था, अशा प्रकारे या तलावाचं काम करण्यात येणार आहे। ह्या तलावासाठी गेले अनेक 10 ते 15 वर्ष झाले आम्ही प्रयत्न करत होते, परंतु ते आत्ता काम मार्गी लागलेलं आहे आणि यासाठी चौगले साहेबांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागलेलं आहे। त्यासाठी मी चौगले साहेबांचे आभार मानतो, त्याबरोबरच ज्यांनी म्हणजे ह्या सगळ्या समस्त रामनगरवासियांचे मी आभार मानतो की त्यांनी या कामासाठी सहकार्य केले। ब्युरो रिपोर्ट नवीन नेटवर्क। Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower